क्षमा मागतो. म्हणजे पुरीवर उभं राहिलं की असं वाटतं की आपण भाषण वगैरे देतो आणि मुळात हा विषय समुद्र विज्ञान म्हटल्यावर कदाचित तुम्हाला आधी टेन्शन आलं असेल काय विज्ञान आहे आणि विज्ञानावर बोलायचं म्हणजे काय आता व्याख्या ऐकायला मिळेल. तर म्हणून बसून बोललं की एक गप्पा मारल्याचा फील येतो, संवाद साधल्यासारखं वाटतं. म्हणून मी जेव्हा जेव्हा कार्यक्रम करतो तेव्हा तेव्हा मी बसून बोलणं पसंत करतो. आज ज्येष्ठ नागरिक संघामध्ये देवदत्त सर आणि त्यांच्यासोबत सहकार्याने मला इथं बोलवलं, खूप छान वाटलं. माझी दुसरी तिसरी वेळ आहे. यापूर्वी मी माझ्या नेत्याची माणसं हा कार्यक्रम सादर केला होता. कदाचित आपल्यापैकी काही लोक आले असतील, आठवत असेल. त्याच्या आधी वेगवेगळ्या म्हणून कथासंग्रह त्याविषयी प्रोग्राम सादर केला. आजचा विषय आहे समुद्र विज्ञान महासागर. जसं आता मी माझी ओळख करून देताना सांगितलं की जागर पर्यावरणाचा म्हणून मी 52 भागांची मालिका सह्याद्री वाहिनीवर केली. बेसिकली माझं ग्रॅज्युएशन शिक्षण हे जर्नलिझम आणि टेलिव्हिजन प्रोग्राम प्रोडक्शन असं आहे. परंतु मला कॉलेजमध्ये असल्यापासून पर्यावरण निसर्ग वगैरे या गोष्टी खूप आवड आणि कुतूहल असल्यामुळे या संदर्भामध्ये मी कायम वाचत आलो, काम करीत आलो आणि त्या सगळ्या आवडीतून माझं पर्यावरणविषयक काही थोडंफार काम झालं आहे क्षेत्रामध्ये. मी काही पर्यावरण तज्ज्ञ नाही, इकॉलॉजिस्ट नाही, परंतु महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाबरोबर वेगवेगळ्या स्पर्धा अरेंज करताना, विशेष वेगवेगळे पर्यावरणपूरक असे उपक्रम करताना मला बरेच लोक भेटले, त्यांच्याशी बोलत गेलो. त्याच्यानंतर रेडिओवरही कार्यक्रम सादर झाले, टी व्हीवरही कार्यक्रम सादर झाले आणि त्यातून वेद पर्यावरणाचं हे माझं 3 वर्षापूर्वी पुस्तक प्रसिद्ध झालं, डिंपल प्रकाशित केलं. आणि त्याच्यानंतर आता गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये महासागर समुद्र विज्ञानाची परिपूर्ण ओळख या शीर्षकाचं हे पुस्तक प्रसिद्ध झालं. मला सांगायला आनंद वाटतो आणि अभिमान वाटतो की मराठीतलं समुद्र विज्ञान या विषयावरचं हे पहिलं पुस्तक आहे. समुद्र विज्ञान या विषयावर इंग्रजीमध्ये बरीच पुस्तकं आहेत, पर्यावरणावरही आहेत. म्हणजे प्राणीशास्त्र असेल, निसर्ग असेल. आपल्याकडे मोठे मोठे पर्यावरण तज्ज्ञ लेखक होऊन गेले. आता मारुती चितमपल्लींचं गुरुदेव निधन झालं, ते खूप मोठे पर्यावरण तज्ज्ञ लेखक होते. किरण पुरंदरे, निरंजन काठे आहेत, बरेच लोक आहेत, अतुल देवकर. या पुस्तकाची कल्पना अशी सुचली मला की बरेच वेळेला जेव्हा पर्यावरणाचा अभ्यास करताना आणि कार्यक्रम करताना लक्षात आलं की बहुतेक सगळ्या विषयांवर पुस्तकं आहेत, म्हणजे पशु, पक्षी, प्राणी, वनस्पती, नद्या, डोंगर वगैरे. परंतु समुद्रावर पुस्तक नाही. समुद्राचा आपला इतक्या जवळचा संबंध आहे आणि एवढा मोठा असा आपल्या जीवसृष्टीतला पृथ्वीवरचा महत्त्वाचा भाग आहे, नैसर्गिक घटक आहे, त्याच्यावर मात्र पुस्तक किंवा थोडी माहिती थोडीफार अशी क्रमिक पुस्तकांमध्ये असते. सागरशास्त्र या नाव शीर्षकाखाली, तर ते येणं गरजेचं आहे. म्हणून मी आपल्या इथे बोरुलीचेच नवचैतन्य प्रकाशनचे शरद मराठी त्यांना ही कल्पना दिली आणि त्यांनी सांगितलं अरे वा छान विषय आहे म्हणून पुस्तक प्रसिद्ध केलं. यामध्ये जवळपास 15 ते 16 पर्यावरण तज्ज्ञ, मरीन बायोलॉजिस्ट किंवा ओशिओनोग्राफी एक्सपर्ट्स यांनी या विषयावर वेगवेगळ्या पुस्तकं लिहिलेली आहेत. कारण समुद्र म्हटलं की समुद्र खूप वेगवेगळे विषय येतात, नुसता एक असा समुद्राचा विषय होत नाही. तर आणि नंदिनी देशमुख म्हणून आहेत, तुम्ही पहा पुस्तक ते महाराष्ट्राच्या कुतूहल सदर असायचं. तर त्यांनी आणि आम्ही दोघांनी मिळून संपादित केलं. माझे जवळपास 4-5 लेख आहेत, 3-4 लेख आहेत आणि बाकी बरेच वेगवेगळे या क्षेत्राचे लोक आहेत. जसं आदिती जोगळेकर आहे, त्याच्यानंतर डॉक्टर राजू भाटकर आहे, त्याच्यानंतर नितीन भालचंद्र देशमाने, सीमा खोत, त्यानंतर स्वप्नदा मोहिते आहे, भालेराव आहे, प्रसाद कर्णिक आहे, कॅप्टन सुनील सुळे आहे. असे खूप वेगवेगळे क्षेत्रातले, कारण हा मोठा विषय आहे. त्यामुळे एका लेखकाकडनं ते जर घेतलं तर ते एक मोनोटोनस होईल आणि त्या त्या क्षेत्रात मान्यवर लोक काम करतात, त्यामुळे त्यांनी लिहिलेलं जास्त चांगलं. देवाने या पुस्तकाला चांगला प्रतिसाद मिळाला. अशा पद्धतीने हे पहिलं मराठीचं पुस्तक आहे. आता समुद्र, महासागर आणि आपलं काय नातं आहे?
जिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पाहते, किंवा समुद्र म्हणतात. म्हणजे साहित्य, सिनेमा, कला, संगीत, लेखक, कवी यांचं समुद्राचं आणि त्या लेखकाचं खूप जवळचं नातं आहे. किंवा आला कुशीत समेंदर पाहायला नाही गेलं, ज्योत्स्ना भोळ्यांचं गाणं, किंवा गोमू संगतीनं येशील का माझ्या वगैरे असं, किंवा सागर किनारे दिली पुकारे, दिली तर खूप गाणी समुद्रावर. अशी समुद्राची गाणी आपल्याला नेहमी प्रिय असतात. तो कलावंतांना, लेखकांना नेहमी स्फूर्ती, ऊर्जा देत आहे. समुद्रावर जायला कोणाला नाही आवडत? ज्याला आवडत नाही तो माणूस वेगळा किंवा वेडा म्हणायचा. समुद्रावर जायचं, समुद्राच्या भन्नाट वारा उडा घ्यायचा, त्याची गाज ऐकायची, ओल्या समुद्र किनाऱ्यावरनं, वाळूवरनं पायी पायी चालत शंख शिंपले वेचायचे, असा एक सुंदर अवर्णनीय अनुभव असतो आणि तो सगळ्यांना हवा असं वाटतं. नुसतं समुद्रावर बसून जरी राहिलं तरी खूप छान वाटतं. त्यामुळं समुद्राचं आणि माणसाचं वेगळं असं मानसिक भावनिक बंध आहे, नाते आहे. ते काय हे तुम्हाला मी पुढे सांगणार आहे. त्यामुळं जेव्हा जेव्हा आपण चौपाटीवर जातो, किनाऱ्यावर जातो, त्यावेळेला मग वेळपुरी पाणीपुरी खायचं, तिथे काहीतरी खेळ वगैरे खेळायचे. पण हा आजूबाजूला 10 फुटावर जो समुद्र आहे, पुढे प्रचंड महासागर पृथ्वीवर पसरलेला आहे, जो जवळपास 75% आहे. पृथ्वीचा 75% भूभाग हा समुद्राला पाण्यानं व्यापलेला आहे. 25% फक्त जमीन आहे. ते काय आहे याविषयी आपल्याला फारशी उत्सुकता नसते, कुतूहलही नसतं. तर ते असणं गरजेचं आहे. समुद्राच्या अंतरंगामध्ये एक आश्चर्यजनक, विशाल, सुंदर, अद्भुत, रोमांचकारी अशी जीवसृष्टी वसलेली आहे. या जीवसृष्टीमध्ये काय आहे? या जीवसृष्टीमध्ये वनस्पती आहेत, प्रवाळ आहेत, झाडं आहेत, नद्या आहेत, पर्वत आहेत, डोंगर आहेत, जलचर आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे पाण्याचे प्रवाह आहेत. खूप वेगवेगळ्या प्रकारचं असं समृद्ध जीवसृष्टी या समुद्रामध्ये असते. खनिजे आहेत व औषधी वनस्पती आहेत, मासे आहेत. मासे तर सगळ्यांना माहिती आहे. जगभरामध्ये माशांच्या जवळपास 33,000 जाती आहेत आणि त्यातल्या जवळपास 20,000 जाती भारताच्या समुद्र किनाऱ्यावर सापडतात. इतकं वैविध्य आहे आपल्याकडे. आपल्याकडच्या माशांना खूप मोठी मागणी परदेशात असते. कोळंबी तुम्ही खात असाल, प्रॉन्स, लॉबस्टर, शेवंड, ते सगळ्यात चविष्ट भारतीय किनाऱ्यावर मिळतात आणि कोट्यावधी डॉलर्सचं चलन आपण कमवतो. 33,000 जातींचे करोडो मासे, 7 माशांचं प्रजनन होत असतं. खेकडे म्हणाल तर जवळपास 600 जातीचे खेकडे. खेकडा अतिशय चविष्ट लागतो असं म्हणतात, मी खाल्लेलं नाही. अशी एक सुंदर, बाकी मग शार्क आहेत, व्हेल आहेत, पाणमांजर आहेत, स्नेक्स आहेत, असं त्याच्यामध्ये प्राणी, पक्षी आहेत. ही जीवसृष्टी जी आहे त्याविषयी आपण समजून घेणं गरजेचं आहे. या जीवसृष्टीचं एक स्वतःचं असं विज्ञान आहे. ते काय विज्ञान आहे? तर सर्वप्रथम हे लक्षात घेतलं पाहिजे की 2 गोष्टींसाठी आपण समुद्राचा अभ्यास केला. समुद्र समजून घेतला पाहिजे. तो अशासाठी की 400 वर्षांपूर्वी पहिला जीवाणू हा समुद्रात जन्माला आला आणि त्या जीवाणूच्या जन्मानंतर मग जलचर, उभयचर, जमिनीवरचे प्राणी, जमिनीतून पाण्यावर राहणारे प्राणी, उरांग, त्याच्यानंतर बोनोबो वगैरे ह्या सगळ्या माकडांच्या जाती, माणूस, डायनासोर, असं सगळी जीवसृष्टी जी आहे ती हळूहळू वसरली. परंतु आपला आद्य पिता हा समुद्र आहे. त्या जीवनातून उत्क्रांती झालेली ही सगळी आपली सृष्टी आहे. त्यामुळं पहिला पाळणा हा जीवसृष्टीचा हा समुद्रात हल्ला. एक दुसरं असं वैज्ञानिक कारण सांगतात की पाणी पाहिलं की, पाणी अंगावर घेतले की माणसाला खूप आनंद होतो. त्याचं कारण काय?
त्याचं कारण आहे. मातेच्या गर्भामध्ये असताना गर्भ जेव्हा 9 महिने पोटात असतो तो गर्भजलामध्ये असतो. त्या गर्भजलाची तिथेच त्याला ओळखतो. अमेरिकेमध्ये लहान मुलं जन्माला आली की आल्या त्यांना लगेच पाण्यामध्ये सोडतात आणि ती पोहायला लागतात. त्यांचं नाक तोंड उघडलं पहिला ते आपली मुलं हॉस्पिटलमध्ये टॅग करून उठतात, नंतर ती मुलं तिकडेच टॅग करतात एकदम असं ते. म्हणजे आता कालांतराने बऱ्याच वर्षानंतर ते सवयी जातात आणि आपलं पोहणं म्हणजे शिकावं लागतं. आपण पोहणारेच प्राणी होतो, नंतर ते जमिनीला जातात. आपल्या दृष्टीने महत्त्वाचा काय भाग आहे तर समुद्र 2 महासागर जे पसरलेले आहेत ते 2 महत्त्वाची कामं नैसर्गिक विज्ञानासाठी. तर पहिलं म्हणजे ऑक्सिजनची निर्मिती. आपण आपल्या हवेमध्ये जो ऑक्सिजन घेतो तर तो ऑक्सिजन कुठून येतो? बरेच वेळेला आपल्याला वाटतं की झाडं ऑक्सिजन देतात आणि आपण वाचलेलं असेल काही प्रमाणात खरं आहे. 10 ते 15% ऑक्सिजन झाडांच्या मार्फत हवेमध्ये सोडलं जातं. पण आपण ज्या हवेमध्ये श्वास घेतो त्यातला जवळपास 65% आधी ऑक्सिजन हा समुद्रातून येतो. समुद्रामध्ये जे छोटे छोटे जीव असतात त्याला प्लॅंक्टन म्हणतात. प्लॅंक्टन आणि फायटोप्लॅंक्टन ते यांच्या प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेतून फोटोसिंथेसिस म्हणतात. प्रकाशाचे किरण त्यांच्यावर पडतात आणि त्यातून ते स्वतःचं एक अन्न तयार करतात. तर त्या प्रक्रियेतून मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनचा प्रचंड सातत्यानं ते प्रसवत असतं, जनरेट होत असतं आणि त्याचा एक लेअर समुद्राच्या वर पसरलेला असतो आणि तो वाऱ्याबरोबर वाहत आपल्याकडे येतो. तर समुद्र हे ऑक्सिजनचं भांडार आहे आणि त्या अर्थानं समुद्र हा आपला श्वास आहे. तो श्वास जर कोंडला, प्रदूषित झाला तर तिथून ऑक्सिजन येणं कमी होतं. त्यामुळं ते फार गरजेचं आहे. म्हणजे समुद्रात किती प्रचंड प्रमाणात लाखो वर्षापासून हा प्रक्रिया चालू आहे. तर किती ऑक्सिजन होत असावा, तिथे जे प्राणी जलचर वनस्पती कंझ्युम करतात, जगाची सगळी माणसं कंझ्युम करतात, एवढा प्रचंड मोठ्या प्रमाणात. दुसरं महत्त्वाचं काम महासागर करतो ते म्हणजे पृथ्वीचं तापमान नियंत्रित ठेवण्याचं काम. अलीकडे तापमान गेल्या काही दशकांपासून खूप मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. सातत्याने ते मोठं होतं. 35 डिग्री 38 डिग्री 40 42साठी राजस्थानमध्ये 50पर्यंत जातं. ऑन एन ॲव्हरेज जगामध्ये सगळीकडे मोठे उच्च तापमानाचे वर्ष आलेली आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात सूर्य उष्णता फेकत असतो, प्रकाश. ही सगळी उष्णता प्रकाश जी फेकतो, सूर्याची उष्णता ही 30-35% 25% जमिनीवर पडते, परंतु खूप मोठ्या प्रमाणावर सूर्याची उष्णता आणि हवेतील कार्बन हा समुद्र शोषून घेतो. समुद्र आपल्या पोटाचे ऑक्सिजन म्हणजे आपल्या पोटाची उष्णता ठेवतो आणि त्यामुळे पृथ्वीचं तापमान हे नियंत्रित राहतं थंडाला. समुद्र नसता तर इथलचं तापमान हे साधारण 60-70 डिग्री सेल्सिअस वगैरे असतात. म्हणजे आपलं जगणंच वेगळं इतकं महत्त्वाचं काम करतो याची आपल्याला माहिती असते, कारण आपण त्याचा कधी विचारच केला नाही. तिसरं महत्त्वाचं तुमच्या आमच्या दृष्टीने भारतामधल्या शेती, अर्थकारण, उद्योग आणि सर्वसामान्य माणसाच्यासाठी जीवनोपयोगी आणि आवश्यक असलेलं बाब म्हणजे मान्सून आणि समुद्र, पाऊस आणि समुद्र याचा. समुद्राचं तापमान कसं आहे त्याच्यावर पाऊसमान अवलंबून आहे. त्यामुळे आपल्याकडे येणारा मान्सूनचं आणि समुद्राचं वैज्ञानिक कारण हे काय नाही. अशा पद्धतीची महत्त्वाची एक फार मोठी नैसर्गिक वैज्ञानिक क्रिया, ही संपूर्ण निसर्ग विज्ञानाची क्रिया समुद्राद्वारे हजारो शेकडो वर्षापासून, लाखो वर्षापासून अनियमितपणे होते आहे. म्हणून पृथ्वीवरच्या जीवसृष्टीचं जीवन सुसह्य झालेलं आहे. हा एक त्यातला महत्त्वाचा भाग आहे. आता जेव्हा महासागराचा आपण विचार करतो तेव्हा हा समुद्र कसा निर्माण झाला असा प्रश्न मनात येतो. समुद्र होता का पूर्वीपासून? नाही. तर 400-500 कोटी वर्षांपूर्वी सूर्यमालेमध्ये जेव्हा सूर्याचा एक भाग, छोटासा गोळा सूर्यापासून विलग होऊन तो अंतराळामध्ये अनेक वर्ष फिरत होता.
आणि फिरता फिरता त्याच्यावर अनेक स्फोट होत होते. त्याच्यामध्ये ज्वालामुखी, विविध प्रकारची रसायनं, वायू असे सगळे निघत होते. आणि ही क्रिया शेकडो हजारो वर्ष चालू होती. तर तो पृथ्वीचा गोळा जो सूर्यापासून निघालेला हळूहळू थंड होत गेला. जेव्हा मी बोलतो तेव्हा लाखो वर्षाचा इतिहास आहे. आजकाल असं झालेलं नाही. जेव्हा आज आपण जी जग पाहतोय, पृथ्वी पाहतोय, ती कोट्यावधी वर्षानंतरची आहे. तर हे सगळं घडत असताना त्याच्यामधून प्रचंड मोठ्या प्रमाणावर उष्णता, रासायनिक वायू, वाफ वगैरे हे सगळी वातावरणामध्ये गेली. आणि वातावरणामध्ये गेल्यानंतर ती तिथे उष्णतेची संयोग त्याचं पाण्यामध्ये रूपांतर झालं, वाफेमध्ये रूपांतर झालं. आणि ही क्रिया सातत्याने लाखो वर्ष चालू राहिली. आणि समुद्राच्या ठिकाणी ज्या त्या ठिकाणी ज्वालामुखी होते, खड्डे पडले होते, हळूहळू थंड होत गेला. ते मोठं बेसिन पात्र तयार झालं भूमीचं. आणि त्या पात्रामध्ये बेसिनमध्ये लाखो वर्ष सातत्यानं पाऊस पडत होता. आज आपण म्हणतो एकदम 4 महिने पाऊस झाला, फार पाऊस झाला, फार पाऊस झाला. कोट्यावधी वर्षापूर्वी पृथ्वीवर सातत्याने लाखो वर्ष फक्त पाऊसच पडत होतं, दुसरं काही पडत. आणि पाऊस पडता पडता हा महासागर निर्माण झाला. हे महासागर वेगवेगळे नव्हते, देशही नव्हते तेव्हा, भूभागही नव्हते. संपूर्ण एक भूभाग फक्त वर आलेला होता. आणि त्याच्या चारही बाजूला हा समुद्र होता. त्याला टेथिसचा समुद्र म्हणून ओळखलं जायचं. बायबलमध्ये त्याचा उल्लेख आहे. तो समुद्र पार करून जायचं पडताना असं येशू ख्रिस्त म्हणायचा. आणि त्याचे चमत्काराने समुद्र डुबवलेला होता, अशी कथा आहे. तर त्या समुद्राचं हळूहळू पृथ्वीच्या चलनवलनातून वेगवेगळे भूपट्ट हल्ले, भूगर्भात हालचाली झाल्या. आणि वेगवेगळे त्याचे जमिनीचे म्हणजे भूपृष्ठांचे खंड पडले. आणि ते खंड म्हणजे आजचे आशिया खंड, आफ्रिका, अमेरिका, पूर्वी गोंडवन म्हणाले. आणि त्याच्या अवतीभोवतीचे पाणी साचत गेलं. ते वेगवेगळे समुद्र म्हणून ओळखले जायचे. अशा प्रकारे समुद्राची आणि खंडांची निर्मिती झाली. पृथ्वीच्या भूपृष्ठाचं जमिनीचं चलनवलन नेहमी होत असतं. या चलनवलनाचं स्वरूप म्हणूनच आपले हे सगळे खंड तयार झालेले आहेत. जेव्हा हे खंड एकमेकांपासून विलग झाले नव्हते, त्याला टेक्टॉनिक प्लेट्स म्हणतात. त्यावेळेला भारताचा जो टेक्टॉनिक प्लेट आहे आशिया खंडाची, ती विषुववृत्ताच्या खाली होती. मग ती तशी तिथं राहिली असती ते आपल्या भारतामध्ये -डिग्री टेम्परेचर असतं, गाठून गेलं असतं, बर्फ वगैरे असं अंटार्क्टिका वगैरे असतं. परंतु लाखो वर्षाच्या याच्यामध्ये सरकत भारताची जी भूभाग आहे तो सरकत विषुववृत्ताच्या वर येऊन टेकला. म्हणून आपण आपलं नशीब समजलं पाहिजे की जगामध्ये सगळ्यात सुंदर असं समशीतोष्ण हवामान भारताला लाभलेलं आहे. त्याचं कारण हे आहे. अशा पद्धतीने ती समुद्राची त्याचं एक मोठं सायन्स आहे, पण त्याची थोडक्यात अशी ओळख आहे. ते कुठले कुठले समुद्र आहेत आपल्या इथे? तर आपल्याकडे जे महत्त्वाचे समुद्र आहेत मानले जातात ते साधारण 5 समुद्र आहेत. पॅसिफिक महासागर हा सगळ्यात मोठा महासागर आहे. त्याचं साधारण 166 दशलक्ष चौरस किलोमीटर हे त्याचं क्षेत्रफळ. त्याच्यानंतर अटलांटिक 87 दशलक्ष चौरस किलोमीटर. त्यानंतर आपला तिसरा नंबर लागतो हिंदी महासागर, पॅसिफिक आपला हिंदी महासागर, ज्याला प्रशांत महासागर आपण म्हणतो. त्याचं क्षेत्रफळ 73 दशलक्ष चौरस किलोमीटर. यानंतर 2 महत्त्वाचे समुद्र आहेत जे बर्फाच्छादित आहे. बर्फ समुद्र दोन्ही आहे. समुद्र हाच बर्फात मध्ये गोठलेला आहे. तो म्हणजे उत्तर ध्रुवावरचा आर्टिक महासागर आणि दक्षिण ध्रुवावरचा अंटार्क्टिक महासागर. हे 2 महत्त्वाचे. हे अनुक्रमे 14 दशलक्ष चौरस किलोमीटर आहे, 20 दशलक्ष चौरस. मग या व्यतिरिक्त ह्या मेन समुद्राच्या आजूबाजूला जे उपसमुद्र म्हणून जे ओळखले जातात ते या समुद्राचाच भाग आहे. उदाहरणार्थ अरबी समुद्र, बंगालचा पश्चिम बंगालचा समुद्र, त्याच्यानंतर तांबडा समुद्र, भूमध्य समुद्र, लाल समुद्र, काळा समुद्र,
चीनचा समुद्र, असे वेगवेगळे ते जसं आता अरबी सागर आणि बंगालचा उपसागर हे प्रशांत महासागराचे भाग आहेत, आपल्या हिंदी महासागराचे भाग आहेत, इंडियन ओशन ज्याला म्हणतात. आपल्या देशात एकच हा समुद्राचा महासागर आहे ज्याला देशावरनं नाव पडलेले इंडियन ओशन, बाकी सगळ्यांना वेगळे. जेव्हा वेगवेगळे प्रवासी कोलंबस, वास्को द गामा ही सगळी मंडळी जेव्हा पर्यटन करत होते तेव्हा त्यांना पहिल्यांदा भरकटले, त्यांना कळलं नाही. कोलंबस निघाला होता भारत शोधायला, पोचला अमेरिकेला. वास्को द गामा 2-2.5 महिने असंख्य वादळ, वेगवेगळ्या प्रकारचा पाऊस, असंख्य संकटांना, समुद्री चाटे वगैरे यांचे हल्ले यांना तोंड देत देत तो कालिकतला केरळच्या किनाऱ्यावर उतरला आणि जगाचं चित्र बदललं. संपूर्ण मोठा समुद्री महामार्ग त्यांनी खुला केला त्याच्या येण्यानं आणि युरोप आणि आपला सफर सुरू झाला. तिथून व्यापार तो व्हायचा युरोपला, पण तो हिंदीमधून व्हायचा, अफगाणिस्तानच्या मार्गे सिल्क रूटमधून व्हायचा, तर हे असे खूप वेगवेगळे समुद्र जगभरामध्ये पसरलेले आहेत आणि सगळे समुद्र स्वतःची अशी एक सुंदर जीवनसृष्टी त्याच्यामध्ये आहे. आता हे इतकं वैविध्यपूर्ण आणखीन आश्चर्यजनक आहे की पॅसिफिक महासागरामध्ये मरियाना ट्रेंच नावाचं एक मोठी घड आहे. हे जसं मागेशी म्हटलं की समुद्रामध्ये डोंगर आहेत, नद्या आहेत, पर्वत आहेत, जंगल आहेत, निबिड जंगल आहेत. आपली जशी फॉरेस्ट जंगल असतात ना तशी जंगल आहे. तर त्या जंगलामध्ये मरियाना ट्रेंच म्हणून जवळपास 2000 किलोमीटरचा एक पट्टा आहे मोठा, 11 किलोमीटर खोल आहे, दरी आहे आणि 250 किलोमीटर त्याची विड्थ आहे. तर तिथे मोठ्या प्रमाणावर जीवसृष्टी वसलेली आहे, प्राणी आहे, जलचर आहे, वनस्पती आहे. तर समुद्रापासून 11 किलोमीटर आहे. ऑन एन अवरेज समुद्राची खोली ही कमी जास्त प्रमाणात 3 ते 4 किलोमीटर दिसते. तसं जसं तुम्ही कॅनडाला तुम्ही आत जाल ती 11 किलोमीटर. परंतु सागरी संशोधक डायव्हर्स यांनी तिथे पण ते पोहोचले. तुम्ही टायटॅनिक सिनेमा पाहिला असेल, जेम्स कॅमेरॉन, तो स्वतः एक उत्तम डायव्हर आहे, सागरी संशोधक आहे. तो 2 वेळेला या मरियाना ट्रेंचमध्ये गेला होता पाणबुडीच्या साह्याने. मरियाना ट्रेंचमध्ये गेल्यावर म्हणजे साधारण लोकांची निरोप घेऊनच जातात. आता रिसेंटली एक पाणबुडी गेली होती, त्यात आपले भारतीय प्रवासी होते आणि ब्लास्ट झाला आणि ते काही करून येऊ शकले नाही. जेम्स कॅमेरॉन मात्र जाऊन पुन्हा आला. तर कशी आश्चर्यकारक भयंकर अशी सुंदर अशी सृष्टी पाहायला मिळते, कल्पना येणार नाही. समुद्रामध्ये एका विशिष्ट 500 फुटावर 6 फुटापर्यंत मॅक्झिमम 1000 फुटापर्यंत प्रकाश असतो. नंतर गुडूप अंधार असतो, काहीही दिसत नाही. जसं समुद्राचं तापमान साधारण 30 डिग्री 32 डिग्री असं मुखपृष्ठावर असतं. जसं जसं खोल जाल तसं तसं ते कमी कमी होत जातं. 25, 28, 20, 22. काही ठिकाणच्या समुद्रामध्ये हे मायनस टेम्परेचर आहे, -2, -3, म्हणजे जे CH वगैरे सापडतं असं टेम्परेचर आहे. तिथे जीवसृष्टी वसली आहे. जीवसृष्टी ही खूप वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या तापमानाला अडॉप्ट केलेले जीवजंतू, प्राणी, जीवाणू, विषाणू त्याच्यामध्ये राहत असतात. इतकं ते सुंदर असतं. त्याच्याप्रमाणे जसा मरियाना ट्रेंच आहे, एक बर्मुडा ट्रायंगल म्हणून एक आहे. तर तो बर्मुडा ट्रायंगल हा सुद्धा अटलांटिक महासागरामध्ये आहे. तो त्रिकोण आहे. त्याच्यावर अशी नेहमी दंतकथा म्हणतात की बरेचसे जहाज गेले किंवा विमानं गेले की तिथे बेपत्ता होतात, तिथे दिसतच नाही काही, म्हणजे काहीतरी गूढ आहे त्याच्यामध्ये. तर बर्मुडा ट्रायंगल नावाचे अनेक सिनेमे आले, कथा कादंबऱ्या आपण आल्या, त्याच्यावर हॉलिवूड फिल्म्स आल्या. तर प्रत्यक्षात आता मी माझ्या विज्ञान याच्यामध्ये कॅप्टन सुनील सुळे म्हणजे मत्स्यदेवीमध्ये कॅप्टन होते, म्हणजे व्यापारी आलेले असतात. तर त्यांना मी विचारलं खरंच हे बर्मुडा ट्रायंगलमध्ये असे काही होते का? नाही, म्हणजे 3 वेळेला बर्मुडा ट्रायंगल क्रॉस केला, काही होत नाही म्हणाला. तर ह्या समुद्राच्या सृष्टीमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची अशी आश्चर्य पण दडलेली आहे.
तर ह्या समुद्राच्या सृष्टीचा आपल्याला अभ्यास करताना काही गोष्टी आपल्याला लक्षात येतात त्या अशा की समुद्रामध्ये एक वेगवेगळे प्रवाह वाहतात. काय हा विषय खूप मोठा आहे, त्याला खूप वेगवेगळे अँगल आहे, त्याच्यासाठी तज्ज्ञ लोकांनी त्याच्यामध्ये लिहिलेले आहे. तर तुम्हाला खूप आश्चर्यजनक वेगळी खूप इंटरेस्टिंग अशी साध्या सोप्या भाषेमध्ये लेख लिहिलेले आहेत वेगवेगळ्या विषयावर. ती जर वाचायची असेल तर तुम्ही हे पुस्तक जरूर घ्या आणि निवांतपणे वाचा. परंतु हिचं एक बर्ड आय व्ह्यू काय असतं समुद्र हे मी तुम्हाला माझ्या थोडक्यात सांगणार. समुद्रामध्ये दोन महत्त्वाचे प्रवाह आहेत. एक विषुववृत्त नावाचा जो प्रवाह आहे तो आपल्या याच्यामध्ये गल्फचा प्रवाह आपल्याला तो उष्ण पाण्याचा प्रवाह आहे. हा प्रवाह हा अटलांटिक महासागरातून सुरू होऊन पॅसिफिक महासागरापर्यंत जातो. ह्या उष्ण पाण्याच्या प्रवाहामुळे कॅनडा, अमेरिका इकडची जी बंदरं आहेत ती हिवाळ्यामध्ये घोटत नाही आणि जहाजांचा प्रवास सगळा सुरळीत व्यवस्थितपणे चालू असतो, मार्गक्रमण चालू असते. त्यामुळे एक विशिष्ट काळ सोडला तर बाकी वेळेला पुन्हा मी जसं मगाशी सांगितलं की उत्तर अतिशीत प्रदेश जे आहे त्यांचं तापमान नियंत्रित करण्याचं काम हा प्रवाह असतो. त्याचप्रमाणे थंड पाण्याचे प्रवाह आहे, लॅब्राडॉर नावाचा प्रवाह आहे. तोही असा वेगवेगळ्या समुद्रातून प्रवास करत वेगवेगळ्या ठिकाणी येतो. त्याच्या प्रवाहामुळे देखील वेगवेगळ्या प्रकारे समशीतोष्ण हवामान वेगवेगळ्या देशांना लाभतं. त्यामुळं एक अशी निसर्गाने रचना केलेली आहे की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं हवामान नैसर्गिकरित्या कायम चांगलं राहील. किमान काही महिने तरी लोकांना व्यवस्थित दळणवळण, सूर्यप्रकाश, पाऊस, हवामान मिळेल या दृष्टीने त्याची रचना झालेली असते. आता सूर्याची आपला समुद्राची जेव्हा आपण जीवसृष्टीविषयी विचार करतो त्याविषयी अतिशय खूप वेगवेगळ्या प्रकारची तुम्हाला गंमत याच्यामध्ये पाहायला मिळते. यामध्ये मान्सून हा एक महत्त्वाचा भाग आहे. मान्सून काय होतो की बऱ्याच वेळेला समुद्रावरनं जे उष्णतेमुळे वारे तयार होतात, आपण शाळेमध्ये वाचलेले मतली वारे, व्यापारी वारे वगैरे. तर जेव्हा कमी दाबाचा पट्टा होतो आणखी हवेचा एक मोठा संपूर्ण असा झोत आणि वारे हे समुद्रावरनं जमिनीवर व्हायला लागतात. कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो आणि मोठ्या प्रमाणात जमिनीवर त्याची वर्षा होते. त्याला ला निना इफेक्ट असा आपण जेव्हा पाऊस पडतो त्यावेळेस म्हणून मराठी म्हटलं तर समुद्राची काय महत्त्वाची भूमिका आहे. समुद्राचं तापमान अनियंत्रित झाल्यामुळं प्रचंड मोठ्या प्रमाणावर उष्णता त्यातून फेकली जाते. कमी दाबाचे पट्ट्या निर्माण होतात, हवा निर्माण होते आणि उष्णतेचे ढग वाफ तयार झालेले प्रचंड मोठ्या प्रमाणात वर्षभर आता भारतभर वर्षामध्ये वाहत आहे. त्यामुळे वेळोवेळी केव्हाही पाऊस पडतो. डिसेंबरमध्ये पाऊस, जानेवारीमध्ये पाऊस, त्याचं कारण. त्यामुळं आता येणारं जे हवामान तापमान आहे ते एक्झॉटिक असं आहे. टोकाची थंडी, टोकाचा पाऊस, टोकाची गरमी अशा पद्धतीचं जे हवामान आहे त्याचं समुद्राचं तापमान बिघडलेलं आहे. समुद्राची सुद्धा उष्णता शोषून घेण्याची एक मर्यादा आहे. तर त्या मर्यादेपेक्षा जास्त आपण प्रदूषण करीत असल्यामुळं समुद्र हा ॲसिडिक व्हायला लागलेला आहे, आम्लधर्मी असं शास्त्रज्ञांचं मत आहे. त्यामुळे नैसर्गिकरित्या ज्या गोष्टी व्हायला हव्या त्या होत नाही. पूर्वी पाऊस पडायचा 20, 25, 30 वर्षापूर्वी, तो सातत्यानं 2-3 महिने पडायचा, त्यानंतर पावसाळा संपला असं म्हणजे. आता हवामानशास्त्रज्ञ आपलं IMD जे आहे ते डिक्लेअर करतात की मान्सून माघारी फिरला, मान्सून माघारी फिरणार 8 तारखेला फिरणार ऑक्टोबरला. नंतर पुन्हा लक्षात आलं नोव्हेंबरमध्ये 4 दिवस जोरावर पाऊस पडला. तर अशा पद्धतीचं याच्या विपरीत जेव्हा होतं तर ला निना इफेक्ट होतो. तेव्हा काय होतं की पृथ्वीवरचे प्रचंड हवा गरम तयार होते आणि तिथं कमी दाबाचे पट्टे निर्माण होतात आणि पृथ्वीवरून ते वारे समुद्राकडे विरुद्ध दिशेने व्हायला लागतात. त्याला अल निनो इफेक्ट म्हणतात. म्हणजे अल निनो इफेक्ट झाला म्हणजे जमिनीवर पाऊस पडत नाही
तो समुद्रात पडतो किंवा इतरत्र पडतो, ते वारे वाहून जातात. हे दोन महत्त्वाचे फॅक्टर आहेत. कारण इतरही अनेक गोष्टी पावसासाठी अनुकूल असतात. की समुद्राचं टेम्परेचर जसं आता हिमालय त्यांचा अंटार्क्टिका इथलं तापमान मोठ्या प्रमाणात वितळायला लागलेलं आहे आणि त्यातले सगळे हिमनद्या वगैरे हळूहळू वितळत त्यातलं बर्फाचे जे मोठे मोठे आईसबर्ग आहेत ते सगळे पॅसिफिक अटलांटिक येतात आहे आणि त्यामुळं विशिष्ट प्रकारे जे समुद्राचं तापमान आहे ते असायला हवं ते सगळं तापमान बिघडून जातं आणि मोठ्या प्रमाणावर ते त्याच्यामध्ये वितळल्यामुळं समुद्राच्या पातळीत वाढ होते पाण्याच्या आणि तापमानामध्ये देखील बदल. तर आज एक मोठं संकट असं समोर उभं ठाकलेलं आहे की मोठ्या प्रमाणावर आईसबर्ग मेल्ट व्हायलेले लागलेले आर्टिकमधले अंटार्क्टिकमध्ये. हिमालयामधली दरवर्षी काही सेंटीमीटरने उंची कमी होते. तिथलच्या हिमनद्या आता विटायला लागल्या. त्यामुळे आपण पाहिलं असेल की ऋषिकेश, हरिद्वार इथे मोठ्या मोठ्या प्रकारे लँडस्लाईड होतात. त्याच्यामध्ये केदारनाथचा होतं प्रचंड माता महापुरा झाला काही दिवसापूर्वी मंदिर निम्म झालं होतं. तर अशा पद्धतीचं मोठं लहरी हवामान झालेलं आहे. आता हिमालयाचा मी उल्लेख केला तर हिमालय सुद्धा काय होता, हिमालय हा समुद्राचाच भाग होता. एकेकाळी हिमालय नव्हता. मगाशी मी जसं म्हटलं भूगर्भाची हालचाल होती भूपट्ट्याची, तर त्यातला लाखो करोडो वर्षापूर्वी वर आलेला समुद्राचा भूशीर भूभाग म्हणजे हिमालय. त्यामुळं शास्त्रज्ञांनी जेव्हा संशोधन केलं तेव्हा समुद्राच्या तळाशी जे फॉसिल्स सापडतात, चुंकडी सापडते, ज्या पद्धतीची खनिजे ती सगळी समुद्रावर हिमालयामध्ये सापडते. दुसरं एक असं त्याचं उदाहरण आहे की हिमालयामध्ये लडाखच्या जवळ पॅनगॉन्ग म्हणून सरोवर आहे. त्या सरोवराचं पाणी खारं आहे. तुम्ही 3 Idiots वगैरे पाहिलं असेल सिनेमा, त्याच्यामध्ये सुंदर असं ते सरोवर आहे. तर ते खारं पाणी कसं की जेव्हा हिमालयाची निर्मिती संपूर्ण त्या रांगेची पर्वतरांगांची निर्मिती झाली लडाख तर त्यावेळेला तो भाग तसाच राहिला. त्यामुळे तो खाऱ्या पाण्याचा भाग. अशा पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला पाहायला जसं डेड सी हा समुद्र आहे, मृत समुद्र म्हणून म्हणतात. जॉर्डन आणि इस्रायलमध्ये मृत समुद्र आहे. त्या समुद्राची वैशिष्ट्य काय आहे की तो खाऱ्या पाण्याचा समुद्र आहे. समुद्राचं पाणी खारं असतं. त्याच्यामध्ये साधारण आपल्या सर्वसाधारण समुद्राचं पाणी जर आपण घेतलं तर त्याच्यामध्ये 1 लिटर पाण्यामध्ये 35 मिलीग्राम हे मीठ निघतं. मिठागर वगैरे तयार होतो आपण किनाऱ्यावर वगैरे. 35 PPT इतकी त्याच्यामध्ये क्षारता असते. मृत समुद्रामध्ये जो समुद्र आहे त्यातल्या पाण्याची 350 ते 400 PPT इतकी क्षारता आहे. इतक्या त्या क्षारते असलेल्या पाण्यामध्ये देखील काही छोटे छोटे जीवजंतू वनस्पती वगैरे असतात. त्या पाण्याचं वैशिष्ट्य काय आहे, त्या पाण्यामध्ये माणूस बुडत नाही, तरंगतो. ॲक्च्युली माझ्याकडे सगळं PPT आहे आणि ते आतापर्यंत एवढी 6-7 व्याख्यानं PPT वरच दिली आणि ते इतका आपला गुण आहे त्याच्यातून पटकन कल्पना येते. तर म्हणजे तुम्ही असे आरामामध्ये झोपू शकता, पुस्तक वाचू शकता. लोक तिकडे जाऊन तुम्ही स्पॉट आहे, लॅपटॉपवर काम करतात. लहान मुलं पण अशी मध्ये पोहतात वगैरे. कारण ते पाणी इतकं जड आहे, इतकं जड आहे की ते खाली तुम्हाला जाऊच देत नाही, ते तुम्ही तरण चालले. आपल्याकडे भारतामध्ये देखील खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये लोणावळा आहे. आता त्याची PPT 80-100 वगैरे इतकी आहे. तिथे थोडी माहिती बोलतात. परंतु ते पर्यटनात आणि पर्यावरण संशोधन पुढे घेऊन जातात तिथे पाहायला लोणावळा. अशी 5 सरोवर आहेत. गुजरातमध्ये कच्छमध्ये आहे, ओडिसामध्ये आहे, सामार म्हणून आणखी एक सरोवर आहे. अशी जवळजवळ ती सरोवर ती त्या वेळेला निर्माण झालेली तशीच राहिलेली सरोवर आहे.
तर हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आता समुद्राचं पाणी दोन गोष्टी समुद्राच्या विषयी नेहमी कुतूहल असतं. समुद्राचं पाणी खारट आलं आपल्याला वाटतं समुद्रामध्ये काय खाली भरपूर मीठ वगैरे आहे का काय, सगळं पाणी खारट. तर जसं मगाशी म्हटलं की अनेक वर्षांपासून लाखो वर्षापासून ही प्रक्रिया चालू होते समुद्रामध्ये. जेव्हा जमीन वर आली त्यावेळेला सगळ्या नद्या नाले ओढे आणखी प्रवाह यांचं अंतम गंतव्यस्थान हे समुद्र आहे. समुद्राकडून नसतो आपण असं म्हणतो, सगळ्या गोष्टी समुद्राला जाऊन मिळतात. तर ह्या सगळ्या जगभरातल्या जमिनीमधले क्षार, तिथलचे खनिज, तिथलची माती, त्याच्यातून ती लाखो करोडो वर्ष वाहत वाहत राहून सगळं पाणी समुद्राचं आलं. या व्यतिरिक्त समुद्रामध्ये काही ज्वालामुखी खनिजे आहेत, त्याच्यातून काही वायूसारखे प्रसवत असतात. समुद्रामध्ये खूप वेगवेगळे वायू येतात, म्हणजे नायट्रोजन आहे, हायड्रोजन आहे, ऑक्सिजन तर मोठ्या प्रमाणावर आहे, काही प्रमाणामध्ये वेगवेगळे असे आपल्याला उपयोगी सगळे वायू त्याच्यामध्ये सारखे मोठ्या प्रमाणात असतात. तर त्या वायूंमुळे पण पाणी संपूर्ण खारट आहे. त्या खाऱ्या पाण्यामुळं काय आहे की आपली माणसाची कुटुंबणा अशी की पाहायला समुद्र सुंदर वाटतो, पाणी मात्र पिता येत नाही. चहू बाजूनी समुद्र आहे, पाण्याचा घोट नाही, पाणी नाही पिऊ शकत. कोलंबस जेव्हा सफरीवर गेला तर तेव्हा त्यांनी त्याच्या लेखामध्ये लिहून ठेवलेलं, माझ्या लेखात लिहिलेलं की मगाशी जसं म्हणतात, त्यांनी एकदा असं ते सगळे जहाजातून चाललेले होते आणि काही ठिकाणी त्यांनी एक 2-3 हजार मीटर खाली त्यांनी पाण्याची बादल्या आणि सोडल्या आणि पाणी वर काढलं आणि ते प्याले. ते पाणी त्यांना खूप गोड लागलं. तर समुद्रामध्ये खूप मोठ्या मोठ्या नद्या आहेत जे गोड्या पाण्याच्या नद्या आहेत, पण समुद्राच्या पाण्यापुढे त्यांचं अस्तित्व नगण्य याच्यामुळे कळत नाही. परंतु तुम्ही पिनपॉईंट करून तिथे जर केलं तर गोडं पाणी त्याचं तुम्ही मिळतं. म्हणजे किती आश्चर्य पहा, समुद्राचं एवढं सगळं खाऱ्या पाण्यामध्ये गोडे पाणी सरोवर आहे, निगडीत जंगल आहे. त्या जंगलामध्ये तुम्हाला शिरता येणार नाही, विहिरीमध्ये झाडांमध्ये, हे पण कळत नाही. समुद्राच्या पाण्याचा म्हणजे समुद्राचं संशोधन करण्यामध्ये आतापर्यंत फक्त 5 ते 7% समुद्र समजला आहे संशोधकांना. 90% समुद्राचं संशोधन व्हायचं आहे, काय ते कळतच नाही, जाऊ शकत नाही. त्याची 2 कारणे आहेत की प्रचंड मोठी खोली आणि दुसरा अंधार. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे पाण्याखाली असलेला प्रचंड दाब. तो दाब इतका प्रचंड तुम्ही कल्पनाही करू शकता. आता हे खाली गेले जे पाणबुडीतून प्रवासी, तर त्याचं त्या फायबर ग्लासची प्रॉपर्टी संपूर्ण मेटॅलिक वगैरे ती दाब सहन करू शकली नाही. त्यामुळे शास्त्रज्ञांची कसोटी असते की समुद्रात खाली जेव्हा ते पाणबुडी पाठवतात संशोधनासाठी किंवा आकाशात वर पाठवतात दोन्ही बाजूला, तर त्याचं जे रॉकेटचं शेल आहे ते अत्यंत म्हणजे भक्कम आणि त्या वातावरणाला परिस्थितीशी प्रतिकार करणार असतात. तुम्हाला माहिती जसं ते वायुगळती वगैरे झाली, आता चिंता विलियम गेली होती तिकडे, तिथं 9 महिने लागलं. तर अशा सगळ्या गोष्टी काही वेळेला होतात. समुद्राच्या पाण्यामध्ये एवढा प्रचंड दाब असतो की एक तुमचं नख जर तुम्ही तिथे पाण्यामध्ये धरलं खाली 2 किलोमीटरच्या खाली, तर एका नखावर एका हत्तीच्या वजना इतका दाब पडतो एका नखावर. हे काय दाब असते. त्यामुळं मोठी काळजी घेऊन जातं, त्यामुळे फारसं कोणी जात नाही खाली. त्यामुळे हे डायव्हर वगैरे किंवा सेलिब्रिटी करणारे आता तुम्हाला आपण जातो वगैरे ते सगळे बरोबर राहत असतात, शॅलो समुद्रात बोलतात, स्कुबा डायव्हिंग वगैरे करतात, खाली जाऊ शकत नाही. तर अशा पद्धतीने एक खूप असं वेगळं त्याचं विज्ञान आहे. तर ह्या दाबामध्ये देखील म्हणजे -डिग्री टेम्परेचर आहे प्लस अतिउष्णता देखील आहे. म्हणजे तिथे जे असेल ते जीवाणू विषाणू आहेत, ते जीवाणू विषाणू हे तिथल्या प्राण्यांचं खाद्य आहे. मासे असतील
सगळे असतील, शार्क असेल, व्हेल असेल, वेगवेगळ्या प्रकारची जी सगळी जलसृष्टी त्याचं खाद्य हे जीवाणू उचलतो. त्याच्यामध्ये व्हायरस आहेत, बॅक्टेरिया आहेत. तर बरेचसे जीवाणू हे तिथल्या जीवाणूला जगून पुन्हा ऑक्सिजन निर्मितीचं काम करत असतात. त्यामुळे ते कोट्यावधी जीवाणू हे 8 दिवस 15 दिवस जगतात एवढंच असतं. परंतु त्यांची जनरेशनची एवढी प्रचंड मोठी संख्या असते की आपल्याला कल्पना येत नाही. काही जीवाणू हे दुसऱ्या जीवाणूच्या किंवा बॅक्टेरियाच्या शरीरामध्ये अंकुशीदार त्यांच्या टोकांनी पेशी सोडतात आतमध्ये. आणखी काही दिवसांमध्येच एका जीवाणूचे 100-200 जीवाणू त्याच्यातून सेल फोडून बाहेर येतात. ज्याला मी झेरॉक्स कॉपी म्हणतो तरी चालेल. म्हणजे कल्पना करा की मी आता जे समुद्र सांगितले एवढे तसं चाललं असेल. जीवसृष्टी कशी निसर्गाचं ते फार मोठं इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर, केमिकल लॅबोरेटरी अशी समुद्रामध्ये आहे, जी माणसालाही जगवते, तिकडच्या प्राण्यांना जगवते. आता बऱ्याच वेळेला असं विचारलं जातं समुद्र निळा का दिसतो, असा नेहमी प्रश्न. समुद्र निळा, समुद्र निळा दिसतो त्याची 2-3 कारणं आहेत. तुम्ही शाळेमध्ये शिकला असाल की प्रकाश जो असतो 7 रंगांनी त्याच्यामध्ये असतो. तो डोलकामधून टाकला की त्याचं वेगळं होतं आणि स्पेक्ट्रम तयार होतो 7 रंग दिसतात. तर तसं प्रकाश किरण जेव्हा असतात ते समुद्राच्या पाण्याच्या रेणूवर पडतात. तर प्रकाशाला एक तरंग लांबी असते, वेव्हलेंथ म्हणतात. तर जास्त तरंग लांबी असलेले जे रंग आहेत म्हणजे तांबडा, तपकिरी, करडा वगैरे जे रंग आहेत, काळा रंग, तर ते रंग पाण्यामध्ये शोषले जातात. आणि कमी तरंग लांबी असलेले जे रंग आहेत, निळा, पारवा, जांभळा, चिकट निळा, हे रंग हे समुद्राच्या रेणूवरनं परावर्तित होतात. ते पुन्हा रिफ्लेक्ट होतात. आणि सातत्याने ही क्रिया घडत असल्यामुळं आपल्याला असं वाटतं की समुद्राचं पाणी निळच आहे. तर समुद्राचं पाणी निळं नाही, ते प्रकाशामुळे निळं दिसतं. प्रकाश परिवर्तनाची जी क्रिया आहे परावर्तनाची, ते परावर्तनामुळे रिफ्रॅक्शन ज्याला म्हणतात ते त्याच्यामुळे दिसतं. त्यामुळं ज्या ठिकाणी समुद्रामध्ये निबिड जंगल आहे, घनदाट झाडी आहे, त्या ठिकाणी मात्र समुद्र हिरवा दिसतो. उदाहरणार्थ ॲटलांटिकचं पाणी हिरवं आहे, अटलांटिक महासागराचं पाणी हिरवं दिसतं. त्यामुळं काही लोक पर्यटक पाहायला जातात, जसं ॲटलांटिक आणि पॅसिफिक एकत्र येतात. तर पॅसिफिकचं पाणी निळशार, सगळ्यात उत्तम पाण्याची क्वालिटी पॅसिफिक, निळशार पाणी आहे, इथे निळं पाणी दिसतं. त्याची ॲटलांटिक हिरवगार पाणी दिसतं. ते दोन्ही एकमेकांमध्ये मिक्स होत नाही. असं एक थोडं सुंदर विलोभनीय दृश्य आपल्याला त्या ठिकाणी पाहायला. तर ते खाली जे पद्धतीने जीवसृष्टी होते त्याच्यावर आहे. काही ठिकाणी गाळ मोठ्या प्रमाणावर येतो, तर त्या ठिकाणी कडक असतात, चिखल असतो, त्या ठिकाणी ते काळपट तपकिरी रंग असं दिसतं वगैरे. तर मेन त्याच्यामध्ये ही गोष्ट आहे. आता समुद्राचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला याच्यामध्ये बरेचसे असे वेगवेगळे फॅक्टर्स आहेत. परंतु मी प्राण्यांविषयी जास्त तुम्हाला थोडक्यात सांगेन. पशुपक्षी प्राणी समुद्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वेगवेगळे पक्षी सापडतात. समुद्रावर येतात आणि जमिनीवर असतात. म्हणजे अल्बेट्रॉस असेल, टर्न असेल, त्याच्यानंतर फ्लेमिंगो असेल, असे ह्या भाटकरांनी जवळजवळ 20-25 पक्ष्यांची चित्र ही यादी अवस्थेत आहे. आणि त्या पक्ष्यांचं पेलिकन आहे, हे सगळे जे पक्षी आहेत ते समुद्रामध्ये सापडतात. फ्लेमिंगो सगळ्यांना माहिती आहे. तो काय तुमच्या माहितीच्या काही गोष्टी मी सांगतो. बाकी हे सगळं विज्ञान खूप मोठं आहे, त्याचा पसाराही खूप मोठा आहे आणि आपल्याकडे सीमित वेळेमध्ये तेवढं सांगायचं आहे. तर पशुपक्ष्यांमध्ये जर आपण विचार घेतला तर देवमासा, शार्क, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे आपण मासे पाहतो. प्रचंड अजस्र मोठे
मासे आहेत. तर त्या देवमासांच्या शरीरावर वेगवेगळे छोटे छोटे प्राणी वस्ती करून तिथं त्यांचं प्रजनन क्षेत्र असतं. त्यांना कळत आहे म्हणजे शाळा किंवा मोठा मासा इथून सुरू झाला त्या याच्या फाटकापर्यंत त्याचं आगळ बरोबर अजस्त्र शरीर असतं. ते इथे संशोधकांनी असे लेखामध्ये माहिती दिलेली आहे की छोटे छोटे जे बारीक टर्टल्स आहेत, छोटे जीवाणू आहेत, आळ्या आहेत, ते तिथे घर करतात, तिथं प्रजनन करतात आणि ते माशाच्या पाठीवर जे वेगवेगळ्या प्रकारचं शेवाळ आणि बारीक बारीक असतात ते खाऊन ते करतात. त्याची माशाला कल्पना नाही. आता याचे प्राणी जे असतात ना, प्राणी त्यांना काही प्राण्यांना ऑक्सिजन लागतो, काही प्राण्यांना ऑक्सिजन लागत नाही. विन ऑक्सिजन प्राणी असं आपल्याला प्राण्यांना ऑक्सिजन लागतो. म्हणजे पाच दृष्टीची रचना कशी निसर्गाची, ऑक्सिजन पाहिजे असं नाही. काही माशांना डोळे आहेत, काही माशांना डोळे नाही. ते फक्त आवाजाच्या याने दिशेने प्रवास करतात आणि आपले मार्गक्रमण करतात. तर काही प्रकाशाच्या दिशेने प्रवास करतात. तर व्हेल मासे मोठ्या प्रमाणात सापडले जातात, त्यांची शिकार केली जाते. तर ते खोल समुद्रामध्ये सापडतात. आपल्याकडे काही प्रमाणामध्ये छोट्या आकारातले व्हेल गंगा नदीमध्ये सापडतात. तर व्हेल माशाचं अत्यंत औषधी उपयुक्त आहे. त्याची कातडी, त्याच्यातलं व्हेल माशातलं तेल निघतं, तर त्याच्यासाठी त्याचा वापर होतो. बऱ्याचशा कॉस्मेटिकसाठी त्याचा वापर होतो, औषधांसाठी वापर होतो. समुद्रामध्ये खूप मोठी औषधी अशी एक प्रयोगशाळा आहे, वनस्पती आहे. आणि आपल्याला कल्पना येणार नाही की फार्मास्युटिकल कंपन्यांचे अनेक तिथे जहाजं केवळ समुद्रातल्या वनस्पती आणि वेगवेगळे जे असे घटक आहेत ते काढण्याचं काम करत असतात. आणि आज आपण जे अँटीबायोटिक्स किंवा मलम किंवा क्रीम्स वापरतो त्याचं सगळ्यामध्ये सगळे समुद्रातले घटक असतात. समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणावर खनिज आहे, जस्त आहे, निकेल आहे, तांबा आहे, सोनं आहे, लिथियम नावाची साठी वापरतात ते बॅटऱ्यांसाठी वगैरे वापरतात. अशा प्रकारे प्रचंड समुद्र, पॅसिफिकचा एक प्रचंड मोठा 3-4 हजार किलोमीटरचा पट्टा आहे. तो फक्त खनिजांसाठी प्रसिद्ध आहे आणि त्याच्यावर अमेरिकेचं सारखं संशोधन चाललेलं असतं. मोठ्या प्रमाणात डीप सी मायनिंग होत असतं. ते काढतात, शुद्ध स्वरूपामध्ये त्याच्यावर प्रक्रिया करून त्याच्यात. तर तिथाचे जे पशुपक्षी प्राणी जे आहेत ना, तर तिथे हे जे हस्तक्षेप समुद्राला व्हायला गेलेला आहे त्याचा त्यांना त्रास व्हायला लागला, प्रदूषण व्हायला लागलं. त्यामुळं तिथं कमीत कमी प्रदूषण होणं गरजेचं आहे, म्हणजे मग ही जीवसृष्टी जगून जाईल. पेंग्विन मासे काय पक्षी आहे, पेंग्विन पाहिजे असेल आपल्या इथे सुद्धा काही पेंग्विन आहे, परंतु पेंग्विन तुम्हाला पाहायला उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुव जायला पाहिजे. छोटे पेंग्विन असतात, 1 फुटाचे 3 फुटाचे, एम्परर पेंग्विन असं म्हणतात त्याला. मी स्वतः ऑस्ट्रेलियाला गेलो तर त्या फिलिप आयलंड म्हणून तिथे मोठं बेट आहे, फक्त पेंग्विन्स असतात तिथे. सुरुवातीला तिथे 3000-4000 पेंग्विन होते. मग ऑस्ट्रेलियन सरकारनं त्याचं संवर्धन केंद्र उघडलं आणि गेल्या 5-10 वर्षामध्ये आपल्याजवळ 30,000 पेंग्विन तिथे सापडतात. एक सुंदर असा शो तिथे अरेंज करतात. मोठा असा प्लॅटफॉर्म तिथे बसून जातात लोक. संध्याकाळी 6च्या वेळेला समुद्रातून हजारो पेंग्विन पाण्यावरून यायला लागतात आणि त्या आजूबाजूच्या डोंगरामध्ये नेस्ट आहे, त्याच्या घरट्यावर ते जातात आणि पहाट झाली की पुन्हा ते 6 वाजता समुद्रात जातात. ते अतिशय विरोधनीय गोष्ट आहे. आता स्पेशली तिथे आपल्या भारतामध्ये काही पेंग्विन नाही आहेत, आपण आणलेले तिथे थोडा वेळ. तर अंटार्क्टिका तिथे मोठ्या प्रमाणात पेंग्विन वापरतात. स्त्री पुरुष समानता आहे आपण सारखं बोलत असतो आणि गेल्या काही वर्षात बऱ्याच चांगल्या प्रमाणामध्ये आपण ते अंमलात देखील आणलेलं आहे. परंतु निसर्गामध्ये स्त्री पुरुष म्हणजे मादी आणि नर यांची समानता किंवा त्यांचं कार्यविभाजन हे निसर्गाने लाखो वर्षापूर्वी ठरवून दिलेलं होतं, ते तसंच होतं. पेंग्विनचं जेव्हा मादी अंड घालते बर्फामध्ये, तेव्हा पेंग्विनचं अंड उगवण्याचं काम नर पेंग्विन करतो. तो उभ्या अवस्थेमध्ये 35 दिवस
एका जागी उभा राहून तो आपल्या पायामध्ये जे अंड घेऊन त्याला ऊब देत असतो. बर्फ, वादळ, वारे, पाऊस, थंड हवामान हे सगळं सहन करून तो तसाच उभा असतो. पेंग्विन गुबगुबीत असतो, साधारण त्याचं 12-15 किलो त्याचं वजन असेल तर ते 35 दिवसामध्ये तो 5-7 किलो जातो. माझी फक्त अंडे घालण्याचे काम करते, नर पेंग्विन उभवण्यात. 35 दिवसानंतर हळूहळू जेव्हा तो छोटं पेंग्विन त्याच्यातून बाहेर येतं त्यावेळेला पेंग्विन सुरुवातीला त्याला देणार काय, तर त्याच्या शरीरातलं जे थोडं अन्न उरलेलं असतं किंवा जे काय असतं ते त्याला चोचीने भरवतं आणि पहिले 2-4 दिवस त्याचं भरण पोषण होतं. त्या दरम्यान मग मादी पेंग्विन सगळीकडे धरून छोटे छोटे मासे, गवत, त्याच्यातल्या वनस्पती जे काही त्यांचं खाद्य असेल ते सगळं घेऊन येते. हळूहळू त्याला भरवायला लागते आणि त्या 35 दिवसानंतर त्या नर पेंग्विनची सुटका होते. मग मादी ते कोर करते आले लक्षात. आणि मग तो पुढे 2 महिने खूप इकडे तिकडे फिरून भरपूर खाऊन पुन्हा तो गेलेला असतो. अशी ती पेंग्विनची. पेंग्विन दिसायला खूप सुंदर आहे आणि अतिशय मोठ्या प्रमाणावर पेंग्विनच्या कॉलनीज असतात तिकडे, ते पाहायला लोक. दुसरा एक फ्लेमिंगो आपल्या माहितीचा. तर आपल्याकडे खूप मोठं प्रजनन केंद्र गुजरातमध्ये आहे, कच्छच्या मध्ये. मोठ्या प्रमाणावर पेंग्विन तिथे खाडीमध्ये त्याच्या कच्छेच्या तिथे ते येतात आणि तिथे प्रजनन केंद्र. संपूर्ण जगामधून हिवाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पेंग्विन भारतामध्ये येतात किंवा पक्षी सगळे वेगवेगळे प्रकारचे. आपल्या इथे तुम्हाला ठाण्याला खाडीमध्ये, त्याच्यानंतर शिवडीला तिथे पेंग्विन पाहण्यासाठी तिकडे फ्लेमिंगो पाहण्यासाठी येत जातात लोक आणि ते 3-4 महिने त्या पांढऱ्या जाळ्यांमध्ये असतात. तर त्याला त्याचे अग्निपंख असं आपण म्हणतो. पेंग्विन अग्निपंख असलेला पक्षी आहे. त्याचे पंख त्याने असे केले संपूर्ण लाल असा गुलाबी रंग असतो. तो का असतो, तर हे सरोवरामधलं, नद्यांच्या खाड्यांमधलं जे सगळे वनस्पती आहेत त्या वनस्पतीमध्ये ज्याच्यामध्ये बीटा कॅरोटीन ही द्रव्य जास्त त्याला आवडतं आणि ते तो जास्तीत जास्त खातो. तर ते बीटा कॅरोटीन चे अन्नपदार्थ म्हणजे वनस्पती पदार्थ खाल्ल्यामुळं त्याचं संपूर्ण शरीर हे गुलाबी लाल खातो. म्हणजे आपण बीट खातो, बीट म्हणजे बीटा कॅरोटीन आपण खायच्यावरती आपण लाल पक्षी लाल कारण मला तो पांढरा होता. तर ते म्हणून फ्लेमिंगो दिसायला अतिशय सुंदर दिसतं. तर ह्या फ्लेमिंगोचा अधिवास देखील धोक्यात आलेला आहे. मोठ्या प्रमाणावर होणारे एअरपोर्ट, मोठी बिल्डिंग्स, हाऊसिंग कॉम्प्लेक्स, त्याच्यानंतर महामार्ग, फ्लायओव्हर वगैरे हे समुद्रात संपूर्ण मोठे खांब टाकले जातात. त्याच्यामुळे संपूर्ण डिस्ट्रॉय होतं मरीन लाईफ ज्याला म्हणतात. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला. कासव हा देखील समुद्रातलं एक महत्त्वाचं प्राणी आहे. छोटे छोटे कर्टल कासव असतात, मोठे कासव. तर आपल्याकडे संपूर्ण जगामधलं सगळ्यात मोठं प्रजनन केंद्र ओरिसामध्ये आहे. ऋषिकोल्य म्हणून समुद्र किनारा आहे आणि गहीरमाथा हे 2 समुद्र किनारे आहेत ओडिसामध्ये. हे संरक्षित किनारे आहेत. त्या किनाऱ्यावर तुम्हाला जाता येत नाही. तिथं मोठ्या प्रमाणावर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या महिन्यामध्ये लाखो कासव अंडी घालायला येतात. आता रिसेंटची जो आकडेवारी आलेली आहे तर ती 6.5 लाख कासव अंडी घातली. ते क्षेत्र भारत सरकारने प्रतिबंधित क्षेत्र म्हणून केलेले. तिथे तुम्हाला जाता येत नाही कारण त्याच कामासाठी यायचे फक्त. आणि तिथं भारत सरकारच्या पर्यावरण विभागातर्फे हेलिकॉप्टरमधून पेट्रोलिंग केलं जातं. ते कोणी काही तिथे गडबड करतं. समुद्र किनाऱ्यावर खूप मोठ्या ॲक्टिव्हिटीज चालतात. लोकांचा उपद्रव होतो. तर
ते संरक्षित राहावं म्हणून. इतकं मोठं आता आपल्याला माहित नाही की भारतामध्ये हे आहे म्हणून. इतकी मोठी सुंदर दिवस. आता आपल्याकडे सिंधुदुर्ग, आंतरले, वेळास इथं कासवांचं प्रयोजन होतं. भाऊ काढलेली म्हणून एक पर्यावरण प्रेमी आहे. कासवांचं प्रजननाचं त्या मोठं कार्य करतात. पण तिथं होतं काय की बऱ्याच वेळेला कासवांनी आणली तिथे गावकरी करून नेतात, खातात किंवा ती मुलांना खायला घातलं जातं, ते तोडवले जातात. म्हणून त्यांनी असे पिंजरे बांधलेले. तिथे जाता कामा नये. 35 दिवस लागतात तसं. 40 दिवस काय पिरियड असेल 2 महिन्यासाठी, त्यानंतर ते येतात. मग त्याचं जुळलेले पुन्हा ते समुद्रामध्ये जातात. कासव हा समुद्राचं सफाई काम आहे. मोठ्या प्रमाणात समुद्राची घाण, परंतु कासवाच्या पाठीमागे सगळे आपले शिकारी आणि लोक वन्यजीव सगळे लागलेले शिकारी लोक आहेत ते लागलेले त्यांनी कासवांची शिकार करतात. कारण त्याचं जे कातड आहे कर्जाचं ते फार कॉस्टली असतं. त्याच्या बॅग्स वगैरे तयार होतात. त्याच्यानंतर बरेच लोक लाखो रुपये देऊन छोटी छोटी कासवं घेतात आणि घरामध्ये पाळतात. कारण कासव घरात असणं हे शुभकारक मानलं जातं. परंतु त्याच्या जीवाला हानी होते त्याचं काय. त्यामुळे कासवाच्या तस्करीला प्रतिबंध आहे. स्टार टर्टल वगैरे आपण ऐकलं असेल वगैरे. तर हे सगळं जतन करणं संपूर्ण जी सृष्टी आहे त्याचा खूप आनंद बनला. आता मासेमारीचे एक नियम आहे. त्या नियमाप्रमाणे मासेमारी होत नाही. आज 33,000 मी सांगितलं, परंतु भारताच्या समुद्र किनाऱ्यावर खूप मोठ्या प्रमाणात माशांच्या जाती लुप्त व्हायला लागलेल्या आहेत. सामान वगैरे मासे पूर्वी सापडायची, ते सापडत नाही आता. पापलेट, बांगडा, सुरमई वगैरे या सगळ्या ज्या तुम्हाला माहिती असतील तर त्या सगळ्या ज्या जाती आहेत त्या विरळ व्हायला लागलेल्या. त्यामुळं जे मत्स्यहार करणार ते सांगत असेल की पूर्वी जसे मासे मिळायचे तसे कोकणात मिळत नाहीत आता. खूप दूरवर जावं लागतं. पूर्वी किनाऱ्यावर जाऊन लोक पकडायचे, आणायचे. तर हे जे मोठ्या प्रमाणात ट्रॉलर्स निघालेले, फिशिंग नेट निघालेले, ते जातात आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात समुद्र करोडून काढतात. म्हणजे हजारो टन एकाच वेळेला मासे. त्यात मासे अंडी येतात, छोटी छोटी किल्ले येतात. त्यामुळे त्यांना वाढीला पण वेग मिळत नाही. तर सरकारनं पावसाळ्यामध्ये मासेमारीसाठी बंदी केली. त्याचं कोणी गांभीर्याने पालन करत नाही. त्यामुळे ही सागरी संपदा आहे, सी फूड, ते पुरेशा प्रमाणात आपल्याला ते मिळण्यासाठी त्याला वेळ दिला पाहिजे ना. 4 महिन्यामध्ये प्रजननाचा काळ आहे आता. म्हणून ऑक्टोबरनंतर सरकार सांगला आता तुम्ही एवढ्या समुद्रात जा, तुम्ही आता मासेमारी सुरू करा. परंतु आता जगभरामध्ये याच्यावर काही कंट्रोल नाही आहे. तर मोठ्या प्रमाणात त्यामुळे खनिज असेल, मासे असतील, वनस्पती असतील, वेगवेगळ्या प्रकारचे सगळे प्राणी असतील, यांची तस्करी आणि चोरी आणि मोठ्या प्रमाणावर मायनिंग होत होतं. संपूर्ण समुद्र खरवडला जातं आणि त्याची जीवसृष्टी डिस्ट्रॉय होते. चुकी होता. त्यामुळं आपण एक असं समुद्राकडे पाहिलं पाहिजे की समुद्र ही आपली नैसर्गिक संपत्ती आहे. आता समुद्राच्या खाऱ्या पाण्यावर काही देशांमध्ये प्रयोग सुरू झालेले आहेत. आपल्याकडे पण थोडेसे प्रयोग झाले, यशस्वी झाले. एवढा प्रचंड मोठा समुद्र आहे. आता आपल्याकडची जमीन ही मोठ्या प्रमाणात हळूहळू नापीक व्हायला लागलेली. कापूस, ऊस असे खतं घेऊन त्याला मोठ्या प्रमाणात फर्टिलायझर्स घेऊन की त्याचा पोत गेलेला आहे. त्यामुळं महाराष्ट्रात आणि देशामध्ये लागवडी योग्य जमीन झपाट्याने कमी व्हायला लागलेली आहे. या पार्श्वभूमीवर कुठली जमिनीचा वापर करता येईल आपल्याला, तर पाणथळ आणि समुद्र किनाऱ्यावरची जमीन. तर समुद्र किनाऱ्याच्या जमिनीसाठी ते सगळ्या ठिकाणी ती योग्य नाही आहे. ती योग्य कशी होईल या दृष्टीने संशोधन चालू आहे. म्हणजे समुद्राचा आता काय काय उपयोग आहे या संदर्भात थोडंसं मी तुम्हाला सांगतो. तर त्या दृष्टीने जगभरामध्ये संशोधन चालू आहे. चायनामध्ये गहू आणि तांदूळ याचं मोठ्या प्रमाणात समुद्र किनाऱ्यावर उत्पादन घेतलं जातं. आपल्याकडे देखील काही कोकणात प्रयोग चाललेले आहेत, बंगालमध्ये प्रयोग चाललेले आहेत. त्याला बऱ्यापैकी थोडं यश आहे. त्यानंतर रेग्युलर वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत. त्याच्यानंतर कंदमुळे म्हणजे गाजर असतील, टोमॅटो असतील, बीट असेल, हे सगळे समुद्र किनाऱ्यावर घेतली जातात. आपल्या इथे सुद्धा डहाणू आणि पालघर इथं थोडीफार प्रमाणावर काकड्या वगैरे लावून काढले जातात.
समुद्र मेथी म्हणून एक येते, ती खूप टेस्टी लागते. तर हळूहळू संशोधन या दिशेने चाललेलं आहे की या क्षार जमीन म्हणतात, खारपड जमीन म्हणतात, खारपड जमिनीचा कसा वापर शेतीसाठी करता येईल या दृष्टीने. त्याचप्रमाणे पाणी समुद्राचं खारं आहे, त्या खारा पाण्यामध्ये तग धरतील असे वाण तयार होतात आहे, म्हणजे त्या पद्धतीचे जातीची रोपं लावली जातात. तर त्या संदर्भात संशोधन चालू आहे. पाण्याचं निक्षारीकरण कसं होईल या संदर्भात देखील आता संशोधन चाललं आहे. पाण्याचं निक्षारीकरण करणं म्हणजे डिसॅलिनेशन, पाणी शुद्ध करून ते गोड करणं, ही प्रोसिजर अतिशय किचकट आणि खर्चिक आहे. परंतु ज्या राष्ट्रामध्ये गोडं पाणीच नाही, संपूर्ण अरब राष्ट्र जे संपूर्ण आखात वगैरे, तिथे अशा पद्धतीनेच वापरतात. त्यामुळे तुम्ही जर गेला असेल दुबई किंवा तिकडे सिंगापूर, तिकडे तुम्हाला मिनरल वॉटरची बॉटल ही तुम्हाला 150 रुपयाला मिळते, 200 रुपयाला मिळते. आपल्याकडे पाणी मुबलक आहे. तर आज न उद्या पाण्याचं दुर्भिक्ष आपल्याला जाणवणार आहे. त्यामुळे पाणी एक जपून वापरलं पाहिजे. गोड्या पाण्याचे स्रोत कमी व्हायला लागलेले आहेत आणि खारा समुद्र प्रचंड मोठ्या प्रमाणात असलं तर वापरणं त्याचा आहे प्रश्न आहे. तर हे त्याच्यावर समुद्रामध्ये सीवीड नावाची एक मोठी वनस्पती आहे, ती अत्यंत औषधी वनस्पती आहे. त्या सीवीडचा वापर मोठ्या प्रमाणावर औषधांसाठी केला जातो. TB, कॅन्सर, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे जे श्वसनाचे आजार आहेत, स्नायूंचे आजार आहेत, त्यासाठी म्हणजे त्याला शैवाल असं म्हणतात मराठीमध्ये. तर ते सीवीड असं त्याचं इंग्लिश नाव आहे. आणि भारतामध्ये मोठ्या प्रमाणात त्याची लागवड केली जाते. बांबूचे तराफे असतात, त्या तराफ्यांवर ते वेल चढवले जातात. 6-7 महिन्यानंतर त्याला एक वेगळ्या प्रकारचं गवत लागतं, ते गवताना सीवीड असतात. हे सीवीड अतिशय पौष्टिक असतं, त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रथिनं असतात, व्हिटॅमिन्स असतात. त्यामुळं ते आवर्जून खाल्लं पाहिजे. मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये त्याचे सॅलेड्स वगैरे असतात, आईस्क्रीम तयार होतात, बेकरी फूड्समध्ये ते वापरलं जातं आणि त्यामुळं आपल्याला कोट्यावधी डॉलर्सचं आपल्याला चलन मिळतं. संपूर्ण किनारपट्टीवर भारताच्या सीवीडची, माशांची आणि कोळंबीचं मोठं उत्पादन घेतलं जातं आणि बरंचसं ते एक्सपोर्ट होतं असतं. त्यामुळं समुद्र हा पहिल्यापासून माणसाला ऑक्सिजनने जगवण्याचा आणि जगवण्याचा दोन्ही दृष्टीने खाते. समुद्र कोकण समुद्र किनाऱ्यावरची माणसं भात शेती समुद्रावर होते, तिथे किनाऱ्यावर होते आणि तिथे जे मासे खाल्ले जातात, भात आणि मासे हे दोनच गोष्टी खाल्ल्या जातात. तर अशा पद्धतीने वेगवेगळे समुद्राच्या असे वेगवेगळे उपयोग आता समोर येतात. फक्त प्रश्न असा आहे की याचा व्यापारी वापर, त्याचं उत्खनन आणि प्रचंड प्रमाणात त्याचं एक्सप्लॉयटेशन हे सगळ्या जगभरातल्या कंपन्या करतात. त्यामुळे समुद्राचं तापमान हे झपाट्यानं बिघडायला लागलेलं आहे. त्यामुळं दीर्घकाळामध्ये आपल्याला समुद्र जर हवा असेल, त्याचा लाभ निरंतर मिळायला हवा असेल, ही सृष्टी जर कशी चिरंतन राहायची असेल तर समुद्राचा आपण संवर्धन केलं पाहिजे. त्यामध्ये प्रदूषण कमी केलं. आज प्रदूषण समुद्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आहे. म्हणजे हे जेम्स कॉन्राड तिथे मरियाना ट्रेंचमध्ये जेव्हा गेले तर तिथे त्यांना प्लॅस्टिकच्या पिशव्या सापडल्या. कुठे पॅसिफिक, कुठे अटलांटिक, कुठे त्या पिशव्या. हिमालयामध्ये तुम्ही एव्हरेस्टवर प्लॅस्टिकच्या पिशव्या बोलतो सापडल्या. समुद्राच्या तळाशी अटलांटिक आणि पॅसिफिकच्या मध्ये एक प्लॅस्टिकचं तरंगतं बेट, जवळजवळ 1,500 किलोमीटर लांबीचं एक मोठं गार्बेज आयलंड आहे. तर गार्बेज आयलंड सगळं समुद्राचा कचरा तिथे जमा झालेला आहे. तुम्ही अलिबागला गेला, किनाऱ्यावर संपूर्ण समुद्राचा मुंबईतला कचरा आहे. संपूर्ण समुद्र गढूळ झालेला आहे. कुठेही समुद्राचा आनंदाने निळ्या इथे लाभच नाही. निळा समुद्र पाहायला तुम्हाला विगुरला वगैरे तिथे पुढे जावं लागतं. रत्नागिरीकडे काहीही समुद्र चांगला नसतो. अतिशय गढूळ पाणी पण क्वालिटी पण झाली असते पाण्याची. ते कशामुळे झालं? मोठ्या प्रमाणात ड्रेनेज सिस्टीम असण्यासाठी संपूर्ण सगळ्या कसं आहे, आपण तो कचरा करतो ना, तर तुम्ही म्हणता की नगरपालिका उचलून देतात म्हणतात, थोड्याफार प्रमाणात त्या याच्यामध्ये कचरा गोडीमध्ये कचरा टाकला जातो. परंतु सगळ्यात मोठा कचरा हा अल्टिमेट गंतव्यस्थान हे समुद्र आहे. मला दिसणारे मोठे मोठे असे एवढ्या 2-4 फूट पुरुष लांबीचे मोठे मॅनहोल समुद्रात सोडले गेले. आणि दुसरं सगळ्यात घातक असं
समुद्रामध्ये प्लॅस्टिक या अविनाशी आहे. तर हे जसं 2000 मी म्हटलं तसं जगभराच्या समुद्रामध्ये एक फार महत्त्वाची घटना शास्त्रज्ञांनी नजरेसमोर आणली आहे की ह्या प्लॅस्टिकचा तो अविनाशी कचरा आहे, परंतु त्याचं मायक्रो विघटन हे सारखं हवा, पाणी आणि लाटांच्या हेलकावांमुळे होत असतं. त्यामुळे अतिशय सूक्ष्म प्लॅस्टिकचे कण सगळ्या जगभराच्या समुद्रामध्ये पसरलेले आणि ते समुद्रातले कण हे माशांच्या पोटात जातात, प्राण्यांच्या पोटात जातात, वनस्पतीमध्ये जातात, सगळीकडे जातात आणि तिथून ते डायरेक्ट आपल्या अन्नामध्ये जसं एक गोड्या पाण्यावर शेतीवर तिथून ते प्लॅस्टिक जातात, कळत नाही. आपण म्हणतो नाही काही नाही तसं प्लॅस्टिकचं. त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल की मोठ्या प्रमाणावर आता आजार हे इतके जर तुम्ही आपलं लॉन्जिव्हिटी वाढलेली आहे, औषधांचे शोध लागले, वेगवेगळे लसी निर्माण झालेली आहे, अँटीबायोटिक्स आहे, तर 10तल्या 5 लोकांना कॅन्सर झाले. आणि कारणपैकी हे देखील एक महत्त्वाचं कारण. त्यामुळे समुद्र हा स्वच्छ असणं गरजेचं आहे आणि तो राखणं हा आपला काम आहे. म्हणून मी मगाशी म्हटलं त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. त्या तुम्हाला जर डिटेल वाचायच्या असतील तर त्या तुम्ही संपूर्ण वाचा. शेवटचा एक मुद्दा तुम्हाला मी मोत्यांचा सांगतो, तो थोडासा जो इंटरेस्टिंग आहे. शंख वगैरे सापडतात, शंख कोरल्स आहेत. कोरल्स हे तिथे सजीव आहेत. आपण सुंदर कोरल्स पाहतो वेगवेगळे, तर कोरल्स हे काय सजीव असतात. तर आपण लक्षद्वीप, अंदमान निकोबार इथे कोरल आयलंड आहे ते पाहायला जातो. ऑस्ट्रेलियामध्ये एक ग्रेट बॅरियर रीफ म्हणून 2000 किलोमीटरचा मोठा कोरल रीफच आहे, फक्त तिथे प्रवाह आहे, संरक्षित आहे तो किनारा. तर ते सजीव आहे. तर ह्या सगळ्या आपल्या ॲक्टिव्हिटीजमुळं त्यांची प्रजाती कमी व्हायला लागली. आता शिंपला जो आहे तर तो एक शिंपल्यामध्ये मोती कसा तयार होतो, तर त्याच्यामध्ये आतमध्ये कालवं असतं, एक जीव असतो, ज्याला ऑयस्टर म्हणतात, ते खातो आपण. तर ते त्या शिंपलीमध्ये वाळूचा बारीक कण किंवा कुठलाही कठीण असा बारीक सूक्ष्म पदार्थ जातो आणि तो त्या कालवाला जीवाला टोचायला लागतो आणि तो त्याला टोचू नये म्हणून त्याच्या तोंडातून एक विशिष्ट प्रकारचा द्रव बाहेर सातत्याने सोडतो आणि तो सोडता सोडता तो त्याच्या भोवती गुंडाळला जातो आणि तो द्रव जो असतो तो इतका कडक होतो त्याचं रूपांतर हळूहळू त्या मोत्यामध्ये होतं. तेव्हा शिंपले जेव्हा पकडतो तर ते मेलेलं कालवं असतं, ऑयस्टर असतं, त्याच्यामध्ये तो मोती त्याच्यात तयार होतो. खूप सुंदर वेगवेगळ्या प्रकारचे मोती, छोटे छोटे म्हणजे 10 मिलीग्रॅम, 1 मिलीग्रॅम असं वजनापासून तर 30, 35, 40, 50 मिलीग्रॅमपर्यंत इराणच्या आकारामध्ये पर्शियामध्ये मोठे मोठे मोती सापडतात. त्याचे वेगवेगळे रंग असतात, हिरवा रंग, पिवळा रंग, तांबडा रंग वगैरे मोठे मोठे आपल्याकडे दिसत नाही. तर ही मोती अशी किती वाट पाहणार आणि किती शिंपले सोडणार म्हणून कल्चर्ड मोत्यांची शेती सुरू झाली. असे जे शिंपली भरपूर असतात, कालवं प्रचंड सापडतात, ती कालवं पकडून आणतात, ती सोडली जातात पॉन्डमध्ये आणि कृत्रिमरित्या त्याच्यामध्ये इंजेक्ट केले जातात असे पदार्थ आणि मग तीच प्रक्रिया होते. हळूहळू ती कालवं करतात आणि 2-4 महिन्यानंतर ती शिंपलीवरून आर्टिफिशियल म्हणजे कल्चरल मोती म्हणतात ते गुजरे मोती सगळे घालतात, मोठ्या प्रमाणात आपल्या भोगी मंडळ घालतात, तर ते सगळे कल्चरल मोती असतात. ते देखील खूप महाग आहे. ओरिजिनल मोती किती महाग आहे. त्यामुळं जसं सोनं कळत नाही की खरं खरं काय आहे, तसा खरा मोती सुद्धा संशोधनाचा भाग आहे. अशा अनेक गोष्टी या पुस्तकामध्ये तुम्हाला वाचायला मिळतील. हा विषय खूप मोठा आहे, त्याचे वेगवेगळे अँगल्स आहेत, पण खूप आश्चर्यकारक तुम्हाला माहीत नसलेली अशी वेगवेगळी माहिती याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. हे जर तुम्हाला वाचायचं असेल हे पुस्तक आहे, तुम्ही जरूर वाचा. एक वेगळ्या प्रकारची समुद्राकडे पाहण्याची दृष्टी मिळेल. ते व्याख्यान मी देतो त्याचं कारण समुद्राची साक्षरता निर्माण व्हावी, लोकांना कळावं. समुद्र म्हणजे फक्त जाऊन चौपाटीवर मजा करणं नव्हे किंवा नुसतं पोहणं, स्कुबा डायव्हिंग करणं नव्हे, तर समुद्र काय आहे ते कळावं. एकदा कळलं म्हणजे मग आपण त्याची काळजी घेऊ, या दृष्टीने आपण हे केलेलं आहे. तर हे पुस्तक सवलतीच्या दरम्यान काही कॉपीज आहे माझ्याकडे, 3-4 कॉपी. 400 रुपयाचं पुस्तक आहे, 300 रुपयाला आपल्याला ते मिळू शकेल. आज तुम्ही मला इथं बोलवलं
विषय खूप मोठा आहे, त्याचा आवाज पब्लिकमध्ये आहे, पण थोडंसं याचा वर्ड आय व्ह्यू असा मी तुम्हाला दिला. माझ्याकडे याचं रेग्युलर असं PPT असतं, ते सुद्धा तासाचं असतं. तुम्हाला आणखी डिटेल पाहिजे असेल तर काहीतरी प्रोग्राम असेल माझा दुसरा, तर मी तुम्हाला सांगेन. आणि तुम्हाला खास तुम्हाला बोलून छान तुमच्याशी संवाद साधण्याची संधी दिली. आणि त्याच्यामध्ये तुम्ही एवढ्या संख्येने इथं आला, त्याच्यावर विज्ञानाविषयी तुम्हाला कुतूहल आहे आणि जागरूकता आहे. त्यामुळं ज्येष्ठ आहेत ते सगळे ज्येष्ठ नागरिक हे साक्षर आहेत, समुद्र साक्षर आहेत, विज्ञान साक्षर आहेत असं मी समजतो. आणि याबद्दल तुमचं देखील मी अभिनंदन करतो की तुम्ही शांतपणे मन लावून ऐकलं. आणि मला असं वाटतं की बोर झाला नसाल, कंटाळा आला नसेल तुम्हाला, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. हां, आणि सह्याद्री वाहिनीवर सध्या माझा रोज कार्यक्रम चालू आहे गेल्या महिन्यापासून, विज्ञान जनहिताय म्हणून. आज रात्री 9 वाजता आहे तो. हेच विज्ञान विषय वेगवेगळे त्याच्यामध्ये मुलाखती वगैरे असतात आणि वेगवेगळे वैज्ञानिक प्रश्न असतात. AI वर होतं, झोपेवर होता, मेंदूवर होता, आणि पर्यावरण विषय बोलायचा आहे. तर तो रविवारी शनिवारी म्हणजे आज रात्री 9 वाजता सह्याद्री वाहिनी असतो. रिपीट रविवारी सकाळी 9:30 वाजता. तर तो तुम्ही जरूर पहा. आणि या संदर्भात एक 5-10 मिनिटं वेळ असेल तर कोणाला काही प्रश्न असेल तर विचारायचे असेल तर विचार, त्याची मी मला काय माहिती असलेलं उत्तर देईल. समुद्र मंथन झालं, हां तुम्ही 14 आठवली आहे त्याबद्दल काही येतं नाही का? अमृत निघालं आणि हां, नाही समुद्र कसं आहे, पूर्वापार आपल्या पूर्वजांना माहिती आहे. अग्निदेवता, वायुदेवता, पर्जन्य देवता, समुद्र ही देवता आहे. समुद्र ही देवताच मानली आहे. आणि समुद्राच्या विषयी पूर्ण ज्ञान आपल्या पूर्वजांना होतं. वाऱ्यांच्या दिशा, समुद्रामधून कुठल्या कुठल्या प्रकारचे जीवजंतू असतात म्हणत, परंतु सगळ्या ज्ञानाप्रमाणे असं झालं की ते ज्ञान आपल्यापुरतंच मर्यादित राहिले. म्हणजे जसं आता देवदत्त सरांनी सांगितलं की भारताला जवळपास 8,000 किलोमीटरची समुद्र किनारपट्टी आहे. म्हणजे लेटेस्ट सर्वेच्या पूर्वी 7,500 वगैरे होतं. लेटेस्ट सर्वेक्षणे 8,000 म्हणजे बंगाल, कलकत्ता वगैरे असं 8,000 एवढी मोठी लांब किनारपट्टी. आणखीन महाराष्ट्राला ही जवळजवळ 780 किलोमीटरची आहे महाराष्ट्राची किनारपट्टी. एवढी मोठी किनारपट्टी, खंडपराय देश आहे. आपल्या देशामध्ये कोलंबस वास्तुविगामा झाला नाही, एकही दर्यावरील म्हणून. सगळे म्हणजे पोर्तुगीज, युरोपातले, ब्रिटिशमध्ये लोकांनी समुद्र शोधले, झाडच केलं, जहाजं बांधली. तेव्हा तर काय करत होत्या, रडार नव्हते, इलेक्ट्रॉनिक यंत्रणा नव्हत्या, नुसते शिडायच्या धारा